गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, श्रीकृष्ण ऑनलाईन कोचिंग सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पेज नंबर 8. ओके, पेज नंबर 8वर जे काही आपण घेतलं होतं, काय घेतलं होतं आपण पेज नंबर 8वर की अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि आपण जी ची व्हॅल्यू फाइंड केली होती. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण फाइंड केली होती. आता त्याच्यामध्येच कॅन यू रिकॉल मधून एक क्वेश्चन दिला आहे पेज नंबर 8वर. बघा, व्हॉट वुड बी दी व्हॅल्यू ऑफ जी ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ if in the mass was twice as a large and the radius half what is now. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की जर का आता आपण अगोदर काय घेतलं होतं, जी ची व्हॅल्यू फाइंड केली होती, बरोबर ना. आपण जी चा फॉर्म्युला बघितला होता, काय होता, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॅपिटल जी इंटू एम अपॉन कॅपिटल आर चा स्क्वेअर. ओके, आता इथे काय सांगितलं त्यांनी की मास ऑफ अर्थ इज अ ट्वाइस, म्हणजे मास जर का आपण ट्वाइस केलं म्हणजे 2 टाइम्स केला आपण, आणि रेडियस त्या अर्थ ची काय केली आपण, कमी केली, बरोबर ना. हे जे काय आपण घेतलं होतं, ओके, ती आपली अर्थ होती, ही रेडियस किती घेतली होती आपण, आर, पण इथे काय सांगितलं हाफ घ्यायची म्हणजे r/2, आणि मास किती घेत होता आपण, m, पण मी तर मास किती घेणार, मी 2m. असं असेल तर मग ग्रॅव्हिटी किती असेल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल ते त्यांनी विचारलं. ओके, आता ते आपण इझिली फाइंड करू. काय करायचं, फक्त m च्या ठिकाणी 2m टाकायचं आहे आणि रेडियसच्या ठिकाणी r/2 आहे. बघा, रेडियस किती हाफ घेतली आपण, r/2. सो कसं लिहिता येईल बघ, बघा तुम्ही व्हॅल्यू पुट करतो. आता जी आपल्याला माहिती आहे, जी. ओके, आता मी काय करणार आहे, जी आणि बी. ओके, जी बी म्हणजे नेक्स्ट घेणार आहे आपण, दुसरी करणार. ही ऑलरेडी आपण फाइंड केलेली. आता जेव्हा मास डबल आणि रेडियस ही हाफ असेल तेव्हा काय असेल बघा. सो जी इक्वल्स जी बी, स्मॉल जी बी इक्वल्स टू कॅपिटल जी. आता एम ची व्हॅल्यू काय टाकणार आपण, 2m. ओके, एम ची व्हॅल्यू काय टाकली, 2m अपॉन आर ची व्हॅल्यू काय टाकायची, r/2, आणि त्याचा काय स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. ओके, स्क्वेअर केल्यानंतर बघा पुढे काय, आता जी कसं लिहू शकतो मी, 2gm अपॉन r चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर किती, 4. ओके, हा 4 इथे काय डिवाइड, इकडे केल्यावर काय मल्टिप्लाय, म्हणजे मग काय तुमचं दिस इज इक्वल्स टू स्मॉल जीबी इक्वल्स टू काय राहील, 8gm. ओके, 8gm अपॉन काय राहील तुमचा r स्क्वेअर. आणि वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे, ही व्हॅल्यू कसली आहे, जी आहे, म्हणजे काय राहणार आहे, जीबी इक्वल्स टू 8 टाइम्स ऑफ कॅपिटल स्मॉल जी ए. म्हणजे जे आपण अगोदर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघितलेली त्याच्या 8 टाइम काय असणार आहे, जास्त असणार आहे. जर का आपण मास डबल केलं आणि रेडियस हाफ, ॲक्सेलरेशन वाढवले आणि रेडियस जेवढं अंतर कमी होणार आहे, म्हणजे ग्रॅव्हिटी मुळे आपल्याला काय भेटणार, इक्वल्स टू 8ga, आणि हा ga म्हणजे आपला अगोदरच होता. ओके, सो सिंपल आहे, काही नाही. असं क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता, जर का त्यांनी असं क्वेश्चन केला की मास ऑफ अर्थ इज अ ट्वाइस, ओके, अँड द रेडियस इज अ हाफ, देन व्हॉट इज दी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड करा. मग तुम्हाला असं फाइंड करता आलं पाहिजे. सिंपल आहे, जास्त काही हार्ड नाही, लिहून घ्या. ओके, नंतर मग आपण पुढचं टॉपिक डिस्कस करू. चला, तर आपण आता बघणार आहे पेज नंबर 8 वरचा पुढचा पॉईंट, काय, व्हेरिएशन इन अ व्हॅल्यू ऑफ जी. म्हणजे हे जी ची काय ॲक्सेलरेशन ड्यू टू जे ग्रॅव्हिटी आपण जे काही बघितलं त्याच्यामध्ये ह्या जी ची व्हॅल्यू कशी वाढते किंवा कशी कमी होते. ओके, ते आपल्याला इथे बघायचे, म्हणजे डिफरंट कंडिशनला ती काय असते, बरोबर ना. आपण अर्थ सरफेसवर चेक केली. ओके, मग अर्थ सरफेसच्या वरती गेल्यावर काय असेल, अर्थ सरफेसच्या आत गेल्यानंतर एखादा ऑब्जेक्ट त्याची व्हॅल्यू जी काय असणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचंय. सो त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट दिलेलं आहे ए नंबरला बघा काय दिलेलं आहे, चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ दी अर्थ. आता काय सांगितलं त्यांनी, ए वर चेंज अलॉंग सरफेस ऑफ दी अर्थ. ओके, चेंज अलॉंग सरफेस ऑफ अर्थ, म्हणजे काय म्हणायचं, जसं जसं सरफेस चेंज होणार आहे तसं तसं ती कशी चेंज होते ते बघू. आता सरफेस बघा, आता बघा काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, विल दी व्हॅल्यू ऑफ अ जी बी दी सेम एव्हरीवेअर ऑन दी सरफेस ऑफ दी अर्थ.
त्यांनी काय सांगितलंय की व्हॅल्यू ही जी व्हॅल्यू आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी आहे, ही ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटी अर्थ सरफेसच्या प्रत्येक जागेवर किंवा अर्थ सरफेसवर प्रत्येक ठिकाणी सारखी आहे का, हे त्यांनी आपल्याला विचारलं. ओके, सो त्याचं उत्तर काय, दिस आन्सर इज अ नो. त्याचा आन्सर काय, नो. का बरं, मग बघा. The reason is that the shape of the earth is not exactly spherical, and so the distance of a point on the surface of the earth from the center is differ somewhat from the place to place. बघा इथे काय सांगितलं त्यांनी आता की अर्थ सरफेस हा प्रत्येक ठिकाणी सारखा नाही, आपल्याला माहिती आहे. ही जी काही तुमची अर्थ आहे, ओके, ही अर्थ ही स्पेरिकल, एक्झॅक्टली स्पेरिकल आहे का अर्थ आपली, नाही. हिच्या रोटेशनमुळे हिचा शेप कशा होऊन गेलेला आहे, रोटेशनमुळे काय होतं, इथं शेप तिचा थोडासा असा चपटसा शेप होऊन गेलेला, राईट ना. इथं असा तुमचा असा चपटा शेप होऊन गेलेला तिथं, ओके. आणि ह्या ठिकाणाहून ती थोडीशी काय झाली, फुगलेली, ह्या टाईपने अशी झालेली, ओके, ह्या टाईपने फुगली. आता बघ इथं तुमचं सेंटर आहे, इथं अशी फुगलेली आहे, करा हा इथं, आणि इथं थोडीशी काय चपट अशी, ओके, अशी चपट. आता इथं काय सांगता येईल मला याच्यामध्ये, इथं जर काय याचा भाव फुगलेला आहे, मग बरोबर. आता इथून तर इथपर्यंत अंतर काय असणार आहे, कमी असणार आहे, आणि इथून तर इथपर्यंत पण काय असणार आहे, कमी असणार आहे सेंटर पासून. इथून तर इथपर्यंत अंतर थोडंसं जास्त राहणार आहे, इथून तर इथपर्यंत थोडंसं जास्त. म्हणजे बघा जशी हाईट जास्त, इथं जशी हाईट कमी होणार तिथे जिची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे, बरोबर. आणि आता डिस्टन्स कमी झालं, सेंटर पासून डिस्टन्स कमी झालं सरफेसचं, बरोबर इथं, त्याच्यामुळे व्हॅल्यू काय जीची वाढणार आहे. आणि सेंटर पासून जर का डिस्टन्स जास्त झालं तर जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. कळालं, हेच आहे त्याच्यामध्ये, जास्त दुसरं काही नाही. ते सांगितलं त्यांनी बघा. ड्यू टू दी इट्स रोटेशन दी अर्थ bulges at the equator and the flatter at the poles. पोल्सला ती फ्लॅट झाली, ओके. हा पोल्स आहे तुमच्या, हा इक्वेटर आहे, बरोबर. या पोल्सवर काय झाली, ती रोटेशनमुळे कंटिन्युअसली पृथ्वी रोटेट होत राहते. त्याच्यामुळे काय झालंय की इथं या जे काही तुमचं पोल्स आहेत त्या पोल्सवरती काय झाली, तिचा शेप थोडासा असा चपटा झालेला, ओके. आणि जिथं तुमचं इक्वेटर आहे, इक्वेटरच्या ठिकाणी ती काय झाली, थोडीशी फुगलेली ड्यू टू दी रोटेशन, ओके. Its radius is the largest at the equator and smallest at the poles. मग याची रेडियस बघा, इक्वेटर जवळ रेडियस किती आहे, जास्त आहे. ही रेडियस इक्वेटर जवळची जास्त आहे आणि पोल जवळची काय स्मॉल, म्हणून पोलवर काय असणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि इक्वेटरवर काय असणार आहे, कमी. का बरं, कारण की तिथलं डिस्टन्स काय जास्त आहे. नेक्स्ट बघा, दी व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट दी पोल, ओके. या पोलवर किती आहे, 9.832, पोलवर किती आहे, 9.823 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही पोलवर आहे, ओके. लक्षात ठेवायचं, पोलवर जर का विचारलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय, तर ती 9.823 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि पोल जवळ किती, ही झाली तुमची पोल जवळ, ओके. आणि इक्वेटर जवळ किती दिली त्यांनी, 9.78. इक्वेटर जवळ किती आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही कुठे दिलेली, इक्वेटर जवळ दिलेली. दी व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍट दी पोल अँड डिक्रीजेस स्लोली विथ दी डिक्रीजिंग अल्टिट्यूड. इट इज दी लोवेस्ट 9.78 ऍट दी इक्वेटर, ओके. म्हणजे त्यांनी पोल जवळ किती ती दिलेली आहे आणि इक्वेटर जवळ किती दिली ते दिलेली, बरोबर. जसं जसं आपण या पोल पासून खाली येतो, कसं व्हेलॉसिटी ग्रॅव्हिटी काय होते, डिक्रीज होऊन जाते, कारण की इथलं काय होतं, अंतर हे काय होऊन जातं, वाढून जातं, ओके. सो हे असं लक्षात घ्या, सिंपल आहे, काय एवढं हार्ड नाही त्याच्यात. आज सेकंड पॉईंट दिले त्यांना, बी मध्ये काय दिलेलं बघा आता, चेंज विथ दी हाईट, चेंज विथ हाईट एच, ओके. एच घेतो मी हाईटचा. आता अगोदर काय बघितलं आपण, चेंज अलॉंग दी सरफेस ऑफ अर्थ. जसं अर्थचा सरफेस चेंज होतो, बघितलं मी तुम्हाला सांगितलं, पोल आणि इक्वेटर पाशी अर्थचा सरफेस काय होतो, चेंज होतो. त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जीची व्हॅल्यू पण काय होते, इथं कमी जास्त होते. इक्वेटर पाशी कमी असते, पोल पाशी जास्त असते, ओके. आणि त्याचं रिझन तुम्हाला माहिती, डिस्टन्स. आता मी काय दिलं, चेंज विथ दी हाईट. आता हाईट, आता एखादा ऑब्जेक्ट, आता आपण एखादा ऑब्जेक्ट, ही अर्थ तुमची, अर्थवर हा तुमचा इथं मास आहे, ओके. इथं तुमचा फोर्स काय करतो, अट्रॅक्ट करतो सेंटर जवळ. एखादं ऑब्जेक्ट घेतलं, ऑब्जेक्ट आपण काय घेतलं, आता सर्टन हाईटवर. आता हाईटवर असल्यावर काय होते ते बघू आपण, ओके. म्हणजे जीची व्हॅल्यू ह्या एक सर्टन हाईटवर किती असू शकते आणि किती हाईटवर किती जीची व्हॅल्यू येऊ शकते ते त्यांनी दिलेली. तर बघू ते आपण काय बघा. चेंज विथ दी हाईट, बी, हा पेज नंबर 8 वर.
ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इक्वेशन 5 इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. बघा जेव्हा आपण सरफेसच्या वरती जातो, आता इक्वेशन 5 म्हटलं त्यांनी, इक्वेशन 5 कुठे आहे? ओके, इक्वेशन 5 बघा, इक्वेशन 7 इथे इक्वेशन 5 जे दिले g इक्वल्स टू, ओके, स्मॉल g इक्वल्स टू काय, इक्वेशन 5 काय, स्मॉल g इक्वल्स टू gm अपॉन r स्क्वेअर. ओके, gm अपॉन r स्क्वेअर. आता इथं काय सांगितलं त्यांनी, जसं आपण काय करणार आहे, वरती वरती जाणार आहे. ओके, काय सांगितलं त्यांनी, इथं जसं जसं आपण वरती जाणार आहे g ची व्हॅल्यू काय होणार आहे, इथं कमी होणार आहे. बरोबर, का बरं? हाऊएव्हर दी डिक्रीज इज अ rather small for heights which are small in a comparison to the earth radius. For example, remember that the radius of the earth is a 6400 kilometer. Okay, earth ची radius किती आहे, 6400 किलोमीटर मध्ये. नंतर बघा, if the aeroplane is flying at the height of 10 kilometer above the earth surface in the value of g is a negligible. आता काय केलं त्यांनी की एक एरोप्लेन, ओके, एक विमान आहे इथं, एक हे विमान आहे, हे विमान काय करतंय, 10 किलोमीटर अंतरावर अर्थ पासून काय करतंय, फ्लाय करते, म्हणजे उडते. आता याच्यावर पण काहीतरी फोर्स लागायला असतं ना, मग याच्यावर किती फोर्स लागतो, तो एकदम निग्लिजिबल असतो, कारण की डिस्टन्स काही एवढं जास्त नाही इथून इथपर्यंत. बरोबर ना, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती घेतलं आपण, 10 किलोमीटर घेतलं. ओके, याच्यामधलं डिस्टन्स म्हणजे अर्थ सरफेस पासून तर इथपर्यंत डिस्टन्स किती घेतलं आपण, 10 किलोमीटर घेतलं. आणि 10 किलोमीटर हे खूप म्हणजे खूप कमी आहे. बरोबर ना, जर काही डिस्टन्स जास्त असतात मग काहीतरी जीच्या व्हॅल्यूवर फरक पडला असता. बरोबर ना, सो इथं काय आहे की जीची व्हॅल्यू इथं काय असणार आहे, निग्लिजिबल राहणार आहे, कारण की प्लेन तुमचं जे एरोप्लेन आहे त्याच्यामधलं आणि अर्थमधलं डिस्टन्स किती आहे, कमी. त्याच्यामुळे याच्यामधला जो जीची व्हॅल्यू असणार आहे एच हाईटमुळं ती काय असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे, ती एवढी काही जास्त राहणार नाही. ओके, on the other hand, when we consider the artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of a g due to the large change in the distance of a satellite from the center of the earth. Some typical heights and the value of g at the heights are given in the following table. आता काय सांगितलं तिने, आपण आता एक्झाम्पल कशाच घेतलंय, विमानाचं घेतलं. ओके, आता आपण काय घेऊ, सॅटेलाइटचं घेऊ. एक सॅटेलाइट आहे, ही अर्थ आहे, या अर्थच्या भोवती सॅटेलाइट काय होते, कंटिन्युअसली रोटेट होते. ओके, ऑर्बिटमध्ये. आता इथं काय होणार आहे, इथं बघा डिस्टन्स वाढणार आहे, सॅटेलाइट आणि एरोप्लेन हा 10 किलोमीटर होता, पण मग सॅटेलाइट भरपूर लांब असणार आहे ना. बरोबर, मग याचा इफेक्ट होऊ शकतो त्याच्यावर. इथं जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर ना, कारण की जेवढं डिस्टन्स वाढलं, ऍक्सलरेशन ड्यू टू दी ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. डिस्टन्स वाढलं, ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी. डिस्टन्स कमी झालं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त. ओके, असा फरक तुम्ही जरा लक्षात घ्या. ओके, सो त्याच्यासाठी त्यांनी दिले काही सर्टन हाईट दिलेले आहे. ओके, आणि त्यांच्यावर जीची व्हॅल्यू किती आहे ते त्यांनी एक टेबल दिलाय बघा, पेज नंबर 9 वर. तो टेबल मी रीड करतो बघा. फर्स्ट काय, सरफेस ऑफ दी अर्थ. सरफेस ऑफ दी अर्थ, सरफेस ऑफ दी अर्थ किती आहे, हाईट किती आहे सरफेस ऑफ अर्थ. आता ही अर्थ आहे. ओके, ही अर्थ किती, मग इथंच बघा सरफेस ऑफ अर्थ वर एखादी गोष्ट आहे. ओके, इथं 0 हाईट वर आहे, किती हाईट वर घेतली, 0. मग त्याच्यावर जीची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 9.8 दिली. ओके, 9.8 मीटर पर सेकंड मध्ये. नेक्स्ट काय घेतलंय, माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट तुम्हाला माहिती आहे किती, 8.8 किलोमीटर. बरोबर, त्याच्यावर किती दिलेली आहे, 9.8. परत जीची व्हॅल्यू किती दिली त्याच्यावर, 9.8. नंतर काय घेतलं त्यांनी, मॅक्झिमम हाईट रीच बाय दी मॅन मेड बलून. एक मॅन मेड बलून बनवला होता आणि तो त्यांनी हवेत सोडला होता. मग त्यांनी किती हाईट रीच केली होती ती, 36.6 किलोमीटर. मग त्याच्यावर बघा आता इथं हाईट चेंज झाली, का बरं, कारण की डिस्टन्स चेंज झालं. डिस्टन्स किती झालं, 36.6 किलोमीटर डिस्टन्स झालं. म्हणजे जीच्या व्हॅल्यूमध्ये काय होणार, चेंज होणार. बरोबर ना, जर का 10-12 किलोमीटरच्या आसपास असेल, 10-15 किलोमीटरच्या आसपास, तर चेंज होत होता का, नाही, निग्लिजिबल होता तो चेंज जीचा. पण इथं काय होतंय की डिस्टन्स अचानक वाढलं, किती, 36.6 किलोमीटर झालं. मग त्याच्यावर बघा जीची व्हॅल्यू काय आली त्या बलूनवर, 9.77, म्हणजे कमी झाली. ओके, जसं जसं वरती चाललं कमी होते. बघा नेक्स्ट बघा, हाईट ऑफ दी टिपिकल वेदर सॅटेलाइट. जे काही वेदर सॅटेलाइट आपण सोडतो. ओके, वेदर सॅटेलाइट साठी सोडतो आपण, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट सोडतो, हवामान खातं सांगण्यासाठी. मग ते सॅटेलाइट जेव्हा आपण सोडतो, आता तिची हाईट किती असते, 400 किलोमीटर दिली तिची. आता इथे काय होणार आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. का बरं, कारण की अंतर किती वाढलंय, 400 किलोमीटर अंतर आहे. ओके, म्हणजे 400 किलोमीटर अंतरावर तो सॅटेलाइट आहे, तिथं तो ऑर्बिट मध्ये फिरतोय. मग याच्यावर जीची व्हॅल्यू किती असेल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असेल, किती दिले त्यांनी, 8.7. म्हणजे बघा 8.7 म्हणजे हळूहळू कमी होते. अगोदर काय होती, 9 होती, 9.77. नंतर काय झाली,
8.7 म्हणजे काय होते, कमी होते. आणि लास्टला दिले बघा हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. आणि कम्युनिकेशन सॅटेलाइट जे आपण टीव्ही, मोबाईल फोन, सेलफोन याच्यासाठी जो सॅटेलाइट सोडलेला आहे त्याची हाईट दिलेली किती आहे, 35,700. बघा किती आहे, 35,700 किलोमीटर एवढ्या अंतरावर येते. कोणता, कम्युनिकेशन सॅटेलाइट. मग त्याच्यावर बघा जीची व्हॅल्यू किती, जीची व्हॅल्यू किती येते तर 0.225. म्हणजे बघा किती कमी आहे जीची व्हॅल्यू. कळालं. म्हणजे याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला, चेंज विथ हाईट. जशी जशी एखाद्या ऑब्जेक्टची हाईट अर्थ पासून वाढते तशी तशी जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. जेवढी अर्थ सरफेस पासून हाईट कमी तेवढी जीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. कळालं. म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या. सिंपल आहे, ह्याच्यामध्ये काही एवढं हार्ड नाही. ओके. सो नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पुढच्या लेक्चरला जाऊ. ओके. तो टॉपिक काय आहे, चेंज विथ दी डेप्थ. ओके. इथपर्यंत कळालं असेल. पॅराग्राफनी रीड करा. ओके. आणि काही डाऊट असतील तर नक्की विचारत जा. ओके. पर्सनली मला मेसेज करायचे, सर मला या टॉपिकमध्ये डाऊट आहे, हे डाऊट तुम्ही क्लिअर करा. ओके. मी तो क्लिअर करेन. ओके. थँक्यू.